पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 7व्या भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राज, पार्वतीचा पती योगी राज, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभू मदकोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. मंडळी, पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपण भगवान श्री शंकरांच्या भक्तांच्या शिवलीला अमृत ग्रंथाच्या माध्यमातून ऐकत आहोत. सूतमुनी शौनकादिक श्रोत्यांना नैमिषारण्यमध्ये सांगू लागलेले आहेत की श्रोते हो, या भगवान शंकरांच्या भक्ताच्या लीला अगम्य आणि आघाद आहेत. त्या काही काही लीला विचित्र पण आहेत. त्यातली एक गमतीशीर आणि विचित्र लीला आज या ठिकाणी सांगितलेली आहे. सूत म्हणतात की वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याचा सारस्वत नावाचा एक दुसरा ब्राह्मण त्याचा एक मित्र होता. म्हणजे वेदमित्र आणि सारस्वत हे दोन ब्राह्मण मित्र होते. त्या दोघांनाही समान एक एक मुलं होती आणि ती समान वयाची दोघं मुलं, दोघांचाही विद्या अभ्यास, दोघांचंही मोंजीबंधन सगळे एकत्र झालं आणि थोडीशी त्यांचं मोंजीबंधन झाल्यानंतर त्यांना विद्या अभ्यास करण्याकरता गुरूंच्या घरी ठेवलं. अगदी 4 वेद, 6 शास्त्र, 64 कला, 14 विद्या सगळ्यामध्ये ती दोघा मित्रांची मुलं प्रवीण झाली. प्रवीण झाल्यानंतर 16-17 वर्षाचं वय झालं. सगळा विद्याभ्यास पूर्ण झाला आणि दोघा मित्रांनी असा विचार केला की आता विद्या अभ्यास पूर्ण झालेला आहे, आता एखाद्या राजाकडे जाऊन आपली कला, आपलं ज्ञान राजासमोर सादर करून राजाश्रय मिळवावा, खूप असं धन त्या मुलांनी मिळवावं आणि दोघांची लग्न करून द्यावे, असा 2 मित्रांनी विचार केला. आणि दोघांनी आपापल्या मुलांना सांगितलं की विदर्भ देशाचा राजा जो आहे तो दानशूर आहे, त्या राजाकडे तुम्ही जा, तुम्ही प्राप्त केलेलं सगळं ज्ञान, सगळ्या कला, सगळ्या विद्या राजासमोर पेश करा. राजा खुश होईल, तुम्हाला राजाश्रय मिळेल, भरपूर धन मिळेल आणि तिथून परत आला की तुमचं लग्न करूया. दोघा मुलांनी मान्य केलं. आता हे 2 मित्र होते, तशी मुलंही दोघांची ती 2 मित्रच होते. दोघं मित्र मजल दर मजल करत राजाच्या दरबारामध्ये गेले. आपली सगळी विद्या राजासमोर सादर केली, ज्ञान सगळं जे शिकलेलं होतं ते. राजा खुश झाला. पण राजा थोडा चमत्कारिक होता. चमत्कारिक अशा करता की त्या राजाने त्या मुलांना सांगितलं, मी तुम्हाला पुष्कळ धन देतो, तुम्हाला राजमान सन्मान देतो, परंतु एक माझं काम तुम्ही करायचं आहे. म्हणे बोला सरकार, काय काम आहे? तर ती सीमंतिनी राणी जी आहे, आपण 6व्या अध्यायामध्ये तिची कथा ऐकलेली आहे.
शिवव्रत करणारी. त्या श्रीमंतिनी राणीचं सोमवारचं व्रत आहे आणि प्रत्येक सोमवारी 1100 जोडपी ती पूजत असते, सन्मान करत असते. तेव्हा तुम्ही असं करा की त्या राणीकडे जाऊन तुमच्या दोघांपैकी एकानं पती व्हायचं आणि दुसऱ्यानं स्त्रीचा वेश घेऊन पत्नी व्हायचं आणि दोघं त्या राणीकडे जाऊन तिच्याकडनं तो सन्मान प्राप्त करून घ्यायचा जोडप्याचा. ते तुम्ही जर करून आला तर तिथंही तुम्हाला भरपूर धन मिळेल आणि मी तुम्हाला भरपूर धन देईन. त्यांनी सांगितलं, म्हणले राणे, हे चुकीचं कर्म आहे, हे विपरीत कर्म आहे, धर्मविरोधी कृत्य आहे. असं आपण एखाद्याला फसवणं करणं चांगलं नाही. पण राजा म्हटला, माझं वाक्य आहे, माझी आज्ञा आहे तुम्हाला आणि गंमत म्हणून आपण करायची आहे, फक्त ती ओळखती का बघायचं आहे तुम्हाला. तेव्हा नाईलाज झाला, धर्मसंकट पडलं. दोघं मित्र म्हणले काय हरकत नाही, जातो. आणि ती 2 मुलं ब्राह्मणाची, त्यातल्या एकानं, तो एक पुरुषच होता त्यामुळे काही त्याला वेषांतर करायची गरज नाही. दुसरा जो होता त्यानं स्त्री वेश घेतला. इतका सुंदर स्त्री वेश त्याने धारण केला की कुणाच्या लक्षात येऊ नये इतकं चांगलं. आणि त्या सोमवारच्या व्रताच्या उद्यापनाच्या वेळेला गेले. अनेक ब्राह्मणाची जोडपी होती, त्यात हे नवरा बायको म्हणून 2 मित्र त्या लाईनमध्ये उभे राहिले. त्या श्रीमंतिनी राणीने यांच्याकडे बघितलं, मनात ओळखलं की हे म्हणले फसवा प्रकार दिसतोय. काही बोलले नाही, हसली फक्त ती राणी त्यांच्याकडे बघून. त्यांचं आदरातिथ्य केलं, पाद्यपूजा केली, सन्मान केला, भोजन वाढलं, भरपूर दान दक्षिणा वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला. आणि शंकर पार्वती म्हणून त्या दोघांना नमस्कार करून बोळवण करून त्या राणीनं पाठवून दिलं. काही बोलले नाही. आणि ही दोघं जिंकलो म्हणले आपण, आता काय अडचण नाही. आणि दोघं रस्त्याने येऊ लागले. तेवढे चमत्कार असा झाला, ज्या मुलानं स्त्री वेश घेतलेला होता तो खरोखरच स्त्री झाला. त्याचा देहच पालटला, एकदम सगळे अवयव बदलले, शरीर स्त्रीचं झालं. आणि नुसतं स्त्रीचा अवयव झाले नाहीत तर तो वासनेनं त्या ठिकाणी उद्दीप्त झाला. आणि जो पुरुषरूपी मित्र होता त्याला तो म्हणू लागला की मी खरोखरच बाई झालेली आहे, स्त्री झालेली आहे आणि माझ्या आता विषय वासना निर्माण झाली, तू माझी पूर्ण कर. असा अभद्र तो बोलायला लागल्यावर ह्याला वाटलं पहिल्यांदा चेष्टाच करतोय. ते म्हणला, अरे काय चेष्टा करतोस. म्हणला, दे आता कपडे टाकून. म्हणला बायकांची. हो म्हणला, पुरुषासारखा पुरुष. नाही रे म्हटला, मी खरंच स्त्री झालेली आहे. काय सांगू तुला, खरंच स्त्री झालेली आहे. ह्या ऐकायला तयार नाही. शेवटी बळजबरीनं तिनं त्या स्त्री झालेल्या त्या मुलानं त्याला पकडून आड रानात नेलं. आणि बघ म्हटली, माझे सगळे अवयव स्त्रीचे झाले, देह स्त्रीचा झालेला आहे. आता माझी इच्छा, तू माझा पती आणि मी तुझी पत्नी. तो म्हणला, काय संकट आलं. म्हणला, हे आपण दोघं मित्र होतो, काय करायला गेलो काय झालं. म्हटलं, हे असं मला काही जमणार नाही आणि तू हे काय अभद्र मला बोलू नकोस. आणि चल म्हटले, आपण घरी जाऊया आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांना ही सगळी हकीकत सांगूया. कथाकार या ठिकाणी सांगतात की किती धन्य असेल तो मुलगा. एका निबिड अरण्यामध्ये एकांत ठिकाणी एखादी स्त्री जर गळ्यात पडत असेल तर कुठला पुरुष नकारेल हो तिला. कुठल्या पुरुषाचं धाडस आहे की तिला नकार देण्याचं. त्याकरता सात्विक गुण असावे लागतात, सत्व धैर्य असावं लागतं. कथाकार म्हणतात की असे जे धैर्यवान पुरुष असतात ते खरोखर शंकराचे अवतार म्हणावे लागतील. की एकांतात एखादी स्त्री त्या ठिकाणी स्वतःहून जर त्या ठिकाणी वश झाली तर तिला सुद्धा नकार देणं हे फार धैर्याचं काम आहे. ते त्या वीरमित्र ब्राह्मणाच्या मुलानं केलं. आणि मग दोघं घरी आले. वडिलांना सगळे हकीकत सांगितले, असं असं करायला गेलो, असं झालं. वडील खूप कोपला. मुलगी झालेल्या मुलाचा वडील सारस्वत ब्राह्मण. आणि राजाला जाऊन तो म्हणला, तू माझ्या मुलाचं वाटोळं केलंस, एकुलता एक मला मुलगा होता, त्याला स्त्री केलंस, आता मी तुला शाप देतो. तेव्हा राजा घाबरला आणि सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं, तुम्ही मोठं अनुष्ठान करा, देवीचं जगदंबेचं त्या ठिकाणी होम वगैरे करा आणि गेलेलं पुरुषत्व ह्याला पुन्हा प्राप्त करून द्या. सगळ्या ब्राह्मणांनी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. राजाने 7 दिवस उपोषण करून त्या ठिकाणी देवीचं आराधना केली. जगदंबा प्रसन्न झाली. म्हणले, काय पाहिजे तुला राजा. काय नाही म्हणले, त्या ब्राह्मण पुत्राला स्त्रीत्व झालेलं आहे, पुन्हा तिला पुरुष कर. जगदंबेनं सांगितलं की हे माझ्या हातातलं नाही म्हणले आता. कारण का, तुम्ही एका पतिव्रतेचा, एका शिवभक्त असणाऱ्या एका साध्वीचा तुम्ही छळ केलेला आहे, कपट केलेला आहे तिच्याशी. तिची करणी आहे म्हणली, ही तिच्या कर्तृत्वानं घडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बदल करायचा मलाही अधिकार नाही. म्हणजे
भगवत भक्ताचा छळ, भगवत भक्ताशी कपट कधी करू नये. आपल्याला कृष्णचरित्र माहिती आहे मंडळी. ज्यावेळेला श्रीकृष्णाचा मुलगा सांब, त्या सांबानं स्त्रीचा वेश घेतला आणि एका ब्राह्मणाकडे, ऋषीकडे जाऊन म्हटला की माझ्या पोटामध्ये काय जन्माला येईल, मुलगा का मुलगी? तेव्हा त्यांनी सांगितलं मुसळ जन्माला येईल आणि सर्व कुळाचा नाश करेल. यदुकुळाचा नाश ब्राह्मणाच्या शापानं झाला. तेव्हा असा कोणी ब्राह्मणाचा किंवा संतांचा छळ करायचा, कपट चेष्टा करायचा प्रयत्न करू नये. त्याचं फळ की ती मुलगी झालेला मुलगा पुन्हा तिला देवाला सुद्धा शक्य झालं नाही पुरुष करणं. जगदंबेनं सांगितलं की याकरता तू आता काय कर, याच मुलीशी लग्न करून देते त्याच्या मित्राचं, दोघं संसार करून देत. आता इलाज नाही, या जन्मात ती स्त्रीच आहे आणि हिला चांगला एखादा मुलगा होईल आणि तो तुझी कीर्ती उज्ज्वल करेल. असं सांगितल्यावर ना इलाज झाला. जगदंबेचा आता कोण मोडणार वचन? पुन्हा त्या मित्राचं दोघांचं लग्न एक मुलगी रूपात, मुला रूपात करून तिथं पुन्हा त्यांना चांगला विद्वान मुलगा झाला. या कथेतून आपल्याला वक्त्यांनी असं सांगितलंय की संतांचा छळ, कपट, चेष्टा करायला जाऊ नये. आपण अंगलट येतं. शिवभक्ताचा एवढा मोठा अधिकार आहे. तेव्हा पुढची कथा सांगू लागले सूत मुनी की राजा, शिवभक्तीचा महिमा आगाध आहे. एक मदन नावाचा ब्राह्मण होता. जन्माला आलेला ब्राह्मण कुळामध्ये, परंतु वृत्तीनं, कर्मानं तो ब्राह्मण नव्हता. वृत्ती नीच होती, क्षुद्राची वृत्ती त्याची होती. वेश्यागमन करत होता, नको ती कर्म करत होता आणि पिंगला नामक एका वेश्येचा तो वश झाला, रतला आणि तिच्याबरोबरच राहू लागला. परंतु त्यांचं काय पूर्वपुण्य, काय सुकृत माहीत नाही. परंतु एक शिवयोगी महात्मा, वृषभदेव नावाचा एक शिवयोगी त्या ठिकाणी प्रगट झाला. त्या वेश्येनं आणि या मदन नामक ब्राह्मणाने त्या शिवयोग्याची एक दिवस पूर्ण सेवा केली. त्यांची पाय धुतले, त्यांना जेवण खाऊ दिलं, वस्त्र अलंकार दक्षिणा दिली. रात्री झोपल्यानंतर त्यांचे दोघांनी मिळून पाय दाबले, संतुष्ट केलं त्या शिवयोग्याला. आणि सकाळी उठून तो शिवयोगी आपल्या आपल्या मार्गाने निघून गेला. कालांतरानं ह्या दोघांचाही मृत्यू झाला. तो ब्राह्मणही मरण पावला आणि ती वेश्या पिंगलाही मरण पावली. पण पुढं शिवयोग्याची, शिवभक्ताची सेवा केल्याचं पुण्य म्हणून तो जो ब्राह्मण होता, मदन नावाचा ब्राह्मण, तो वज्रबाहू नावाच्या राजाच्या पोटी, सुमती राणी आणि वज्रबाहू यांच्या पोटी जन्माला आला. परंतु गंमत अशी झाली की राजकुळामध्ये जन्म प्राप्त झाला, पण पापाचरण करत असल्यामुळं जन्मजात त्या ठिकाणी त्याला कुष्ठरोग, गलित गात्र प्राप्त झालं. झाली गंमत कशी, सुमती ही राणी ज्येष्ठ राणी होती, पट्टराणी होती आणि ती पहिल्यांदा गरोदर राहिली म्हणून इतर ज्या राण्या होत्या त्या राण्यांनी कपट केलं आणि बाळंत व्हायण्याच्या अगोदरच ती मरावी म्हणून तिला विषपान केलं. परंतु त्या विषाचा परिणाम त्याला मृत्यू आला नाही. दोघंही जगले, आई आणि मुलगा दोघंही जगले. परंतु सगळ्या अंगामध्ये जखमा, रक्त, पू, घाम अशा प्रकारचं विचित्र अवस्था त्यांच्या देहाची झाली. तशामध्ये त्या मुलाला तिनं जन्म दिला आणि जन्म दिला. पण ते राजानं अनेक उपाय करून बघितले. अंगावरच्या जखमा काही कमी होईना, त्या वाढायलाच लागल्या. अतिशय किळसवानं ते दिसायला लागलं बाळ आणि बाळंतीण दोघंही. ते बाळ रडायचं काय केल्या थांबना आणि अशा परिस्थितीमध्ये खूप त्रास झाला. म्हणून त्या राजानं त्या दोघांना वनामध्ये नेऊन सोडून दिलं. त्यांचा ते त्रास बघवेना राजाला. पण मारायचं तर कसं तेही धाडस होईना. वनामध्ये सोडलं. काय म्हणले, जनावर मारून खाल्ली तर खाऊ द्या, तर देवाच्या इच्छेने यांचं काय व्हायचं ते होऊ दे. आईला आणि बाळाला दोघांना वनामध्ये सोडलं. इकडे यांची या अवस्था झाली आणि ती पिंगला वेश्या जी होती ती सुमती राणीच्या पोटी कीर्तिमालिनी या नावानं जन्माला आली, राजकन्या म्हणून. इकडे तिचा जन्म त्या सुमती त्या श्रीमंतीने राणीच्या पोटी झाला, कीर्तिमालिनी म्हणून. अशी ती जन्माला आली. इकडं त्या राजपुत्राला घेऊन राणी वनामध्ये तिला सोडलेला आहे. अंगात जखमा वाहत आहेत, रक्त, पू, माशा अंगावर सगळी घाण झालेली आहे. रडतीये, ओरडते, कोण जवळ नाही, पाणी द्यायला कोण नाही. आणि अशा अवस्थेमध्ये रानातले जे पशुपक्षी आहेत त्यांनी त्यांचा सांभाळ केला. पक्षी पंखा पाण्यामध्ये जाऊन बुडून येत होते आणि पंखावर पाणी घेऊन येऊन त्या बाळाच्या अंगावर शिंपून त्याला थंडगार करायचा प्रयत्न करत होते. काही पक्षी फळांचा रस चोचीतनं आणून त्या बाळाच्या तोंडात घालून त्याला तृप्त करत होते. रानगाई होत्या
त्या आपल्या शेपटीचा वारा घालून त्यांचं उन्हापासून रक्षण करत होत्या. असं त्या पशुपक्ष्यांनी त्या राणीचं आणि बाळाचं पालन केलं. काही दिवसामध्ये एक पलीकडच्या शेजारच्या गावातला एक गोपाळ म्हणजे जनावरं राखणारा, गाई राखणारा, गाई आणि बैल घेऊन एका सावकाराची तो वनातनं येत होता. त्या राणीने विचार केला की याच्यासोबत आपण याच्या गावामध्ये जाऊया, पुढं काय होतं ते बघू त्या गावात जाऊन. आणि मग त्या गोपाळाच्या सोबत ती सुमती राणी त्या जखमी बाळाला घेऊन त्या गावामध्ये आली. पद्माकर नावाचा मोठा श्रीमंत सावकार होता आणि दयाळू होता. त्याची ती जनावरं होती. ती जनावरं गोपाळ घेऊन वाड्यामध्ये गोठ्यामध्ये बांधत असताना ही त्या बाळाला घेऊन त्याच्या पाठीमागनं आलेली ही राणी, हिला त्या पद्माकराने बघितलं. विचारलं, बाई तू कोणाची, कोण, कुठली, काय तुझी अवस्था अशी का झालेली आहे? तिने सगळी हकीकत सांगितली. त्या पद्माकराला दया आली. म्हणले, पोरी तू माझ्या मुलीसारखी आहेस, मला मुलगी म्हणून मी तुझा सांभाळ करतो, काही चिंता करू नकोस. तिला शेजारचं एक जुनं घर होतं, ती घर तिला राहायला दिलं, सगळी व्यवस्था केली. बाळासहित तू तुझ्या घरात त्या राहा म्हणले, निवांत माझी मुलगी म्हणून राहा. तिलाही आश्रय मिळाला. त्या पद्माकर सावकारानं सुद्धा तिला आणि बाळाला बरं करण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आलं नाही. शेवटी रोग बळावला आणि बाळ मृत्युमुखी पडलं. जखमा वगैरे भरपूर झाल्या, बाळ ते सहन न झाल्यामुळं मृत्युमुखी पडलं. त्या राणीनं खूप शोक केला, आकांत केला. त्या पद्माकरानं समाधान करायचा प्रयत्न केला, पण तिचं समाधान झालं नाही. तेवढ्यात तिथं शिवयोगी असणारा महात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. त्या महात्म्याने सुमती राणीला खूप अशा प्रकारचा उपदेश केला. हे विश्व कसं नाशिवंत आहे, आपली नातीगोती कशी खरी नाहीत, या जन्मातलं नातं पुढच्या जन्मात आपलं असेलच असं नाही, मागच्या जन्मातलं नातं या जन्मात असेलच असं नाही, इथल्या इथं सोडून द्यायचं, आपण मुक्त राहायचं. खूप उपदेश चांगला केलेला आहे. श्रुतेव आपण मूळ ग्रंथ जर वाचला असेल तर त्यामध्ये खूप चांगला उपदेश केलेला आहे. त्या बाबतीतला नसेल वाचला तर अवश्य वाचा शिवलेला अमृत, खूप छान आपल्याला माहिती मिळेल. आणि तो उपदेश केला. राणीनं नमस्कार केला. म्हणले, महाराज एवढं तुमचं आगाध ज्ञान आहे, तुमचं सामर्थ्यही तेवढं असेल असं मला वाटतंय. त्या शिवयोगी महात्म्याला दया आली. त्या राणीच्या अंगावरती भस्म त्यांनी टाकलं, सगळ्या अंगावर आपल्या जवळचं. त्या योगाने तिच्या सगळ्या जखमा भरून गेल्या, जखमेची व्रणही राहिले नाहीत आणि होता त्यापेक्षा दिव्य देह तिला पुन्हा प्राप्त झाला. सुंदर अशी ताजी टवटवीत ती परत कुठलाही आजार नाही अशा अवस्थेमध्ये झाली. पण म्हटली, माझ्या बाळाचा मृत्यू झालाय, मला बाळ एकुलतं एक होतं, दुसरं कोण नाही मला. त्यांना दया आली. आपलं तीर्थ जे होतं ते तीर्थ त्या बाळाला सिंचन केलं. त्याच्या पाजल्यानंतर तो बाळही त्या ठिकाणी सगळ्या जखमा रहित होऊन उठून बसला. तेजपुंज अशा प्रकारचा बाळ. सगळ्यांना आनंद झाला. शिवयोगी महात्म्याची सगळ्यांनी पूजा केली. राणीला शिवदीक्षा, शिवमंत्र, शिव उपासना, शिवपूजा हे सगळे यथासांग सांगून तो शिवयोगी अदृश्य झाला. आणि त्यांनी सांगितलं जाताना की हा राजपुत्र आहे, तू राणी आहे, कुठं आत्ता सांगू नका, सामान्य तुम्ही अवस्थेमध्येच राहा पूर्वीसारख्या. ठीक आहे म्हटली. त्याप्रमाणे ती राणी सुमती आणि त्या बाळाचं नाव त्यांनी भद्रायू अशा प्रकारचं ठेवलं शिवयोग्याने. अजूनपर्यंत त्या बाळाला नावही ठेवलेलं नव्हतं. आणि पद्माकर सावकारांनी आपली मुलगी, आपला नातू मानून आपल्या घरातल्या नातवंडापेक्षा त्याच्यावरती जास्त प्रेम केलं. आपल्या मुलांच्या बरोबर, नातवांच्या बरोबर त्याला शिक्षण दिलं, मोठं केलं. 12 वर्षाचा झाला तो. पुन्हा शिवयोगी प्रगट झाले आणि त्या शिवयोग्याने त्या राजकुमाराला म्हणजे भद्रायू राजाच्या त्या मुलाला खूप चांगला असा उपदेश केलेला आहे. त्यामध्ये राजनीती शिकवलेली आहे, धर्मनीती शिकवलेली आहे, अर्थनीती शिकवलेली आहे, कूटनीती शिकवलेली आहे. सगळ्या गोष्टी अतिशय इतक्या चांगल्या सांगितलेल्या आहेत. मंडळी, तो ग्रंथ जर आपण वाचला, तो जर अध्याय वाचला तर खूप माहिती आपल्याला मिळण्यासारखी आहे. मुळामध्ये इतकं सुंदर त्या शिवयोगाने बोध केलेला आहे. कवीने फार चांगलं वर्णन केलेलं आहे ते. तेव्हा असा सगळा बोध करून त्या शिवयोग्याने त्या राजपुत्राला सांगितलं की तू आजपासून शिव उपासना कर, शिवपूजा कर. तुझं सगळं दुःख, दारिद्र्य, सगळ्या असणाऱ्या जे काही क्लेश आतापर्यंत भोगावे लागले, हे पूर्वकर्मानं भोगावे लागलेले क्लेश आहेत, परंतु आता त्याचं सगळ्याचं निराकरण झालेलं आहे. तुझं पापमुक्त तू झालेला आहेस. इथून पुढचं तुझं सगळं व्यवस्थित चांगलं होईल. अशा प्रकारच्या त्या शिवयोग्याने त्या भद्रायू राजकुमाराला आशीर्वाद दिला.
आणि सुमतीलाही सांगितलं की तुझंही सगळं इथून पुढचं सगळं भवितव्य चांगलं असेल असं सांगून पद्माकर असणाऱ्या त्या सावकाराला त्यालाही वरदान दिलं आणि सगळ्यांना संतुष्ट करून शिवयोगी महात्मा तिथून त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत। इथपर्यंतची कथा कवीने आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेली आहे। या कथेचा पुढचा भाग पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला मंडळी ऐकायला मिळेल। तेव्हा इथपर्यंत कथा सांगून कवी आपल्याला म्हणतात की अशी असणारी शिवभक्ती, असा शिवमहिमा, त्याचं आपण गायन करावं, श्रवण करावं, होता होईल तेवढं शिवनामचिंतन जर करत राहिलो तर भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, असं या ठिकाणी सांगून आजची कथा या ठिकाणी कवीने पूर्ण केलेली आहे। मंडळी, सुत आणि संस्कृतमध्ये सांगितलेलं हे शिवमहात्म्य श्रीधर कवींनी आपल्याला मराठी भाषेमध्ये सुंदर सांगितलं। त्याचा सारांश रूपानं थोडासा भाग आजच्या कथेमध्ये मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला। कथा आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा, अवश्य इतरांना ऐकायला जरूर सांगा। झालेली कथा सेवा भगवान महादेवांच्या चरणी समर्पित करूया। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। ठीक आहे मग मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार, रामकृष्ण हरी।